पहिल्यांदाच जरी तुम्ही पुरणपोळी बनवणार असाल ना, तरीही तुमची पोळी इतकी मस्त अशी गुबगुबीत टम्म फुगलेली तयार होईल। या पोळीच्या कडेपर्यंत सारण पोचलेलं असेल बघा, अगदी भरगच्च सारण भरले, कडेपर्यंत सारण पोचलेली ही पोळी तयार करण्यासाठी कणिक कशी भिजवायची, तर कणिक आपण जरासुद्धा पाण्यात न भिजवता खूप वेळ जास्त तिंबत न बसता अशा लवचिक कणकेच्या चौपट सारण भरून आज आपण पुरणाच्या पोळ्या तयार करणार आहोत। कणिक जर व्यवस्थित भिजली तर बघा कडेपर्यंत सारण पोचतं, अगदी मस्त पातळ आवरणाच्या गुबगुबीत फुगलेल्या आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अगदी तशाच तयार होतात। आणि तुम्हाला एक सांगू का, या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळलं ना, तर मात्र तुमचं घरातले कौतुक करतीलच आणि तुम्हाला सुद्धा स्वतःला आनंद मिळेल की आपली पोळी अतिशय पातळ अशा गुबगुबीत तयार झाल्या आहेत। मुळात म्हणजे पहिल्यांदाच जरी करत असाल तरी सुद्धा तुमच्या पोळ्या इतक्या मऊ लुसलुशीत होतील याची खात्री मात्र 100%। नमस्कार, सविताज किचन मध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। पोळी करणं तर खरं तर अजिबात अवघड नाहीये आणि जर आपण छोट्या छोट्या टिप्स पाहिल्या तर अगदी झटपट आणि सहजपणे तुम्ही पोळी बनवू शकता। इथे मी डाळ घेतली आहे, 3 कप डाळ घेऊन ती स्वच्छ धुवून घेतली आहे। अगोदरच इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे, डाळीच्या तिप्पट पाणी गरम करायला ठेवलं। थोडीशी हळद, 1 चमचा तूप, 1 कप डाळीसाठी साधारण 3.5 कप असं पाणी टाकायचं। पातेल्यात डाळ शिजवताना पाणी आटते, त्यामुळे पाणी थोडंसं जास्तच ठेवायचं। हेच पाणी नंतर कटाच्या आमटीसाठी इळवणी म्हणून आपण वापरायचे आहे। डाळीला उकळी आल्यानंतर पांढरा फेस चमच्याने काढून घ्यायचा, यामुळे पुरण पचायला हलके होते। पोळीसाठी कणिक कशी मळायची ते पाहूया। 3 कप असं गव्हाचं पीठ घेतलं आहे। हे गव्हाचं पीठ सुद्धा खूप छान बारीक आहे, तरी सुद्धा मैदा चाळायच्या चाळणीने आपण हे चाळून घेतलं आहे। तर आता 3 कप आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे, तर 3 मोठे चमचे मी मैदा घेतला आहे। पाऊण कप किंवा अर्धा कप तुम्ही मैदा घेऊ शकता। केवळ गव्हाच्या पिठाची पोळी थोडी कडक होऊ शकते, त्यामुळे मैदा वापरला आहे। चवीनुसार मीठ टाकलं आहे, तर हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण यात मोहन टाकूया। 3 चमचे असं तूप घेतलं आहे, तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल घातलं तरीही चालेल। तर हे तूप आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। तुपाचे मोहन घातल्यामुळे पोळी मऊ राहते आणि पोळी टम्मसुद्धा फुगते आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा पोळी खूप छान मऊ लुसलुशीत राहते। तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही कणिक मळून पहा एकदा। तर हे तूप छान असं मिक्स करून घेऊया। प्रत्येक कणाला पिठाच्या आपण तूप लावून घेऊया, चोळून चोळून अशा पद्धतीने। पुरणपोळीची कणिक आपण नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी अशी सैलसर मळायची आहे। तर थोडंसं पाण्यात मी हळद टाकली आहे। डायरेक्ट आपण पिठात जर हळद टाकली तर खूप कणिक पिवळी पिवळी होते, त्यामुळे पाण्यात टाकून अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने आपण मैदा घातल्यामुळे कणकेला छान ताण येतो आणि ही कणिकसुद्धा लवचिक होते, म्हणून तुम्ही मैदा घालून एकदा तरी पहा। पोळी लाटताना अजिबात फाटत नाही आहे। तर मळलेल्या पिठावर आपल्याला सुती कापड झाकून ठेवायचं आहे। 1 ते 2 तास आपल्याला ही कणिक मुरवून घ्यायची आहे। खूप गरजेचं आहे कणिक मुरवून घेणं, यामुळे पिठातील ग्लुटेन ॲक्टिव्ह होतं आणि कणिक एकदम लवचिक होते, यामुळे पोळी लाटताना अजिबात फाटत नाही। त्यामुळे हे करून पहा। तर आपली डाळसुद्धा खूप छान मऊ असूत अशी शिजली आहे, पाहू शकता। बोटावर जरी घेतली तरीसुद्धा अशी एकदम मऊ अशी शिजली आहे, एकदम गाळ पण नाही झाला, पाहू शकता। ह्या पद्धतीने छान अशी शिजली आहे। तर ही डाळ आपण पुरणाच्या चाळणीत छान अशी गाळून घेऊया, म्हणजे आपली येळवणीसुद्धा कटाच्या आमटीसाठी तयार आहे। तर पातेलं गरम आहे, तुम्ही कापड धरू शकता पातेल्याला। ह्या पद्धतीने सगळी डाळ आपल्याला नितळून घ्यायची आहे। डाळ शिजवून घेतल्यावरती चाळणीवर काढून आपण त्यातली सगळी येळवणी काढून घेतली आहे, नितळून घेतली आहे, म्हणजे पुरण बनवताना पुरण पातळ होत नाही किंवा आटवायला जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे आपण अशा पद्धतीने सगळी नितळून डाळ घेतली आहे। येळवणी नितळून घेतलेली डाळ आपण पातेल्यात टाकूया। जाड बुडाचं पातेलं आहे। डाळ गरम असतानाच त्यात खिसलेला किंवा बारीक चिरलेला गूळ मिक्स करायचा आहे। जेवढी डाळ घेतली होती 3 कप तेवढाच आपण गूळ घेतला आहे। गुळाऐवजी तुम्ही निम्मी साखरसुद्धा घेऊ शकता। आणि डाळ गरम असल्यामुळे गूळ टाकल्यामुळे डाळीत चांगला एकजीव होतो आणि मिक्ससुद्धा होतो। गुळामुळे चव आणि सुंदर रंग येतो। तर साखर जर वापरायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पूर्ण, किंवा
निम्मा गूळ निम्मा साखर असं सुद्धा वापरू शकता. पुरण मंद ते मध्यम आचेवर आपल्याला सतत ढवळत शिजवून घ्यायचे आहे. आणि गॅसवर ठेवायच्या अगोदर मी अशा पद्धतीने गरम डाळीमध्ये गूळ छान असा मिक्स केला आहे. गूळ छान असा एकजीव झाला की चवही छान लागते पुरणाची. गूळ पटकन वितळतो गरम डाळीमध्ये. तर आता गॅसवर आपण पातेलं ठेवलं आहे. आता मंद ते मध्यम आचेवर आपण ढवळत शिजवून घ्यायचं आहे पुरण हे. तर अशा पद्धतीने आपण पुरण तयार करत आहोत. जर फास्ट करायचं असेल, गॅस मोठाच करायचा असेल तर सतत ढवळत राहायचं, नाहीतर याचे शिंतोडे अंगावर उडू शकतात, हातावर वगैरे. तर अशा पद्धतीने आपण पुरण बनवून घेत आहोत. मंद ते मध्यम आचेवर अशा पद्धतीने सतत ढवळून घ्यायचं, नाहीतर बुडाला सुद्धा लागू शकतं. सतत मंद ते मध्यम आचेवर आपण ढवळत हे मिश्रण पाहू शकता, घट्टसर असं होत आलं आहे. पुरण झालं आहे का नाही ते पाहण्यासाठी एक चमचा किंवा पॅचूला उभा करून पाहायचा. चमचा न पडता सरळ उभा राहिला तर पुरण परफेक्ट शिजलं आहे. तर यामध्ये सुगंधासाठी किंवा आपल्याला चव छान येण्यासाठी पुरण आटत आले की आपल्याला यामध्ये वेलचीची जायफळची पूड टाकायची आहे. जायफळ खिसून टाकलं आहे. वेलची आणि सुंठची पावडर घातली आहे. सुंठ पावडरमुळे पुरण पचायला हलके होते. आधीच घालायचं नाही, हे शेवटी घालायचं आहे, नाहीतर याचा सुगंध उडून जातो. शेवटी मी 1 चमचा तूप टाकलं आहे आणि 1 चमचाभर अशी मलाई टाकली आहे आपल्या दुधावरची. याने सुद्धा पुरण आपलं खूप चविष्ट लागतं, खूप छान लागतं पुरणाच्या पोळीमध्ये. नक्कीच बनवून पहा अशा पद्धतीने. आता मिक्सरमध्ये आपल्याला पुरण वाटून घ्यायचं नाही. आता हे पुरण बघू शकता आपण, पॅचूला उभा केला तर उभा राहिला. तर हे मिक्सरमध्ये पुरण वाटलं की काय होतं, चिवट किंवा चिकट होतं. त्यामुळे या पद्धतीने पुरण यंत्र किंवा स्टीलच्या चाळणीवरून पुरण बनवून घेतलं, घासून असं वाटून घेतलं की पुरण खूप छान होते, मऊ आणि हलके होते. तर पुरणाच्या जाळीवर मी हे पुरण बनवून घेतलं आहे. एकदम मऊ आणि हलकं झालं आहे. थंड झाल्यावर पण पुरण आपल्याला करायचं नाही, गरम असतानाच करून घ्यायचं, नाहीतर त्याचे कण मोठे मोठे खाली येतात जाळीतून आणि पुरण नीट वाटलं सुद्धा जात नाही. ह्या पद्धतीने पाहू शकता मऊ आणि खूप हलकं असं पुरण आपलं तयार आहे. तर आता पुरण आपण तयार करून घेतलं आहे. तर कणिक पाहूया. कणिक खूप लवचिक अशी झाली आहे, खूप छान अशी ताणली जात आहे. थोडासा मैदा वापरला आहे आपण यामध्ये. नवीन असाल तर मैदा नक्की वापरा थोडासा. आता पुरणाची आणि कणकेचा गोळा घेताना कणकेपेक्षा पुरणाचा गोळा मोठा घ्यायचा आणि म्हणजे पोळीमध्ये पुरण काठोकाठ पसरतं. कणकेची पारी करताना आता इथं आपण पुरणाचा गोळा घेत आहोत. कणकेचा गोळा घेतला आहे त्यापेक्षा दुप्पट तिप्पट असा पुरणाचा गोळा बनवून घ्यायचा. पाहू शकता तिप्पट ते चौपट असा आपण हे पुरण घेतलं आहे. कणकेचा थोडासा छोटासा गोळा घेतला आहे. कणकेच्या गोळ्यापेक्षा तिप्पट ते चौपट आपण हे पुरणाचा गोळा बनवून घेतला आहे. आता कणकेची पारी तयार करताना कडा बारीक आणि मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा आहे. ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही. कडा बारीक आणि मधला भाग थोडा जाड असल्यामुळे पुरण भरून बंद करताना वरचे पीठ जाड होत नाही आणि पोळी सर्व बाजूने समान लाटली जाते. तर अशा पद्धतीने आपण पीठ आतमध्ये पुरण दाबत बाहेरच्या साईडने सगळी कणिक आपण वरती घेत आहोत. कडा आपण जास्त जाड केल्या नाहीत आणि मधला भाग जाड केल्यामुळे पुरणपोळीचा हा गोळा एकदम परफेक्ट होतो. तर पुरण कणकेत भरल्यानंतर वरचे तोंड आपण व्यवस्थित बंद करून घेतलं आहे, सील करून घेतलं आहे. उरलेलं पीठसुद्धा काढून घ्यायचं जास्त असेल तर. आपण पुरण भरून घेतलं आहे. हा उंडा थोडासा चपटा करून घेऊया पोळपाटावरच आणि नंतर पोळी लाटताना नेहमी कडांवर हळूवार दाब देऊन, थेट मध्यभागी जास्त दाब द्यायचा नाही आणि हळूवार दाब देऊन ह्याचे कडा लाटून घ्यायचा आहे. म्हणजे आपोआप आपलं हे पोळीतलं पुरण आहे ना ते काटापर्यंत पसरलं जातं आणि पोळी फाटत नाही. लाटताना जास्त कोरडे पीठसुद्धा वापरायचं नाही, थोडं कमीच वापरायचं. शक्य असेल तर तुम्ही बटर पेपर वगैरे वापरू शकता. पोळपाटावर ठेवून पोळी लाटू शकता. पोळी टाकायच्या अगोदर तव्यावर थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं आणि तवा जास्त गरम नसावं, मध्यमच गरम असावं आणि पोळी तव्यावर टाकून घ्यायची. पोळी तव्यावर टाकल्यानंतर
वरच्या बाजूला हलके बबल्स आले की लगेच पोळी पलटून घ्यायची, एकाच वेळी पलटायची. पोळी लाटताना आपण नेहमी कडांवर हलका दाब देऊन लाटायची, म्हणजे पुरण अगदी काठोकाठ पसरलं जातं. मध्यम तव्यावर आपण मध्यम तवा गरम असताना पोळी टाकली होती. नंतर मोठी आच करून मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे, म्हणजे पोळी छान अशी मऊसूद राहते. अशा पद्धतीने सगळीकडून चांगली शेकून घेतली आहे. पोळी लगेच टाकताना आपल्या टोपलीमध्ये कागद किंवा बटर पेपर ठेवायचा आणि नंतरच पोळी टाकायची, नाहीतर ओलसर होऊ शकतं किंवा जाळीवर सुद्धा एखाद्या ठेवू शकता. अशाच पद्धतीने आपण लाटून भाजून घेतल्या आहेत ह्या पोळ्या. अशा पद्धतीने आपण गुबगुबीत टम्म फुगलेल्या आणि मऊसूद पुरणपोळी बनवून घेतली आहे. पोळीच्या कडेपर्यंत सारण पोचलेलं आहे आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही आमटीसोबत ही एन्जॉय करू शकता पोळी, किंवा दुधासोबत तूप टाकून. तोंडात टाकताच विरघळणारी ही पोळी आपली तयार आहे. जर तुम्हाला ही पोळीची रेसिपी आवडली असेल पुरणपोळीची, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.